फडणवीसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, ते दडपू शकत नाही। याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे। मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आवाहन करतो, याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे, आता त्या भानगडीत पडू नका, आता त्या भानगडीत पडू नका, तुम्हाला आमची विनंती आहे। मात्र तुम्ही केला बी, आम्ही मात्र हटत नाही। शांततेत आंदोलन होणार, पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे। सभे अगोदर अनेक हजारो पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत। मग चांगलं आहे की, चांगलं आहे, उलट त्यात काय विशेष आहे? पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं? त्याच्यावर टाइमच नाही भेटला त्यांना बी ना आम्हाला बी, दोघाला म्हणतो काय आता। आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले, 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा। त्यामुळे महत्त्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली। ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत। त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा आहे। काही केलं तरी मराठी आरक्षण घेणार, काहीही केलं तरी। पुन्हा सांगतो, जे इथून पाठीमागे एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती। 24 तारखेची डेडलाईन परवा दिवशी संपत आहे। हो, मग पुढची दिशा ठरल जर या 2 दिवसात काय नाही केलं तर। आहेच ती मागं घेण्याचं काही कारण असण्याचं कारणच नाही। मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालंय, कारण मराठ्यांच्या 67च्या अगोदरच्या शासकीय नोंदी सापडल्यात। ह्या माझ्या मतानं, वैयक्तिक माझं मत आहे, स्वातंत्र्य झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा एकाचीही शासकीय नोंद नाही जी आरक्षणामध्ये गेले। त्यांची कायद्याच्या चौकटीत नोंदी असणारा फक्त मराठा समाज आहे की जो ओबीसी आरक्षणात आहे, तरी दिलं जात नाही। आणि जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही नोटिसा दिल्या तरी आम्ही ते घेणार आहे। आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि आईची जात लावावी मुलाला असं तुम्ही म्हणताय, त्यामुळं पेच प्रसंग निर्माण झाला, सरकार कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाला। हे पार्ट 2 वेगळे आहेत। आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहेत, ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं, तिच्या पोराला आरक्षण मिळावं, कारण हा मुद्दाच वेगळा आहे। या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका। याच्यापेक्षा रक्ताचं नातं कोणचं असू शकतं? मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय? कालही विचारलं मी हा विषय, ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या। म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या? नोंदीवाल्याचा अरे माझी जर नोंद मिळाली, माझा चुलता मग सोयरा कस का होईल? भावकी रक्ताचा नातेवाईक। आणि म्हणले मग कसं काय करावं आणि त्याच्यातच वेळ गेला।